नुकताच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा 2025-26 या वर्षासाठीचा अर्थसंकल्प संसदेत सादर केला। भारतीय राज्यघटनेच्या कलम 112 नुसार वार्षिक वित्तीय विवरणपत्राची म्हणजेच अर्थसंकल्पाची तरतूद करण्यात आली आहे। त्यामुळे दरवर्षी अर्थसंकल्प वा विवरणपत्र हे सादर करावंच लागतं। फ्रेंच शब्द बगोटी अर्थात चामड्याची पिशवी या शब्दापासून बजेट या शब्दाची उत्पत्ती झाली आहे। बजेट सादर करताना चामड्याच्या बॅगेतून तो नेला जात असे आणि म्हणून त्याला बजेट म्हटलं जातं। दरवर्षी बजेटचा विषय आला की काही संज्ञा आपल्या कानावर येतात। वित्तीय तुटीचा अर्थसंकल्प किंवा डेफिसिट बजेट, सरप्लस बजेट वगैरे। पण बजेटचे हे प्रकार अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण करतात की हे डेफिसिट बजेट, सरप्लस बजेट नेमके काय आहे? हेच आपण आजच्या या रुतम एक्सप्लेनर व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। नमस्कार, मी रेणुका पवार, तुम्ही पाहता रुतम मराठी। साधारण कोणत्याही देशात 3 प्रकारचे बजेट सादर करण्यात येतात। पहिला आहे सरप्लस बजेट, म्हणजे शिल्कीचा अर्थसंकल्प। दुसरा बॅलन्स बजेट, म्हणजे संतुलित अर्थसंकल्प। आणि तिसरा म्हणजे डेफिसिट बजेट, अर्थात तुटीचा अर्थसंकल्प। भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर भारतात एकदाच सरप्लस बजेट सादर करण्यात आलं होतं। त्यानंतर आतापर्यंत भारताने डेफिसिट बजेटच सादर केलं आहे। आता सर्वप्रथम आपण आधी उल्लेख केलेल्या या 3 बजेटचा अर्थ समजावून घेऊया। आता सरप्लस बजेट म्हणजे काय जाणून घेऊया। सरकारच्या एकूण खर्चापेक्षा उत्पन्न जास्त असेल तेव्हा त्याला सरप्लस बजेट म्हटलं जातं। त्यामुळे स्वाभाविकच पैशांची बचत होते। सरकारला आपल्या खर्चासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरून कोणतंही कर्ज घ्यावं लागत नाही आणि गुंतवणुकीस चालना मिळते। 1950 साली सादर करण्यात आलेल्या बजेटमध्ये 347.5 कोटी रुपयांचा महसूल होता, तर 338 कोटी रुपयांचा खर्च होता। पण चुकून अर्थसंकल्पाची ही माहिती तो संसदेत मांडला जाण्यापूर्वीच लोकांना कळाला आणि एकच गोंधळ उडाला। त्यानंतर बऱ्याच लोकांच्या टीकेनंतर आणि निषेधानंतर तत्कालीन अर्थमंत्री जॉन मिथाई यांना पायउतार व्हावं लागलं। पण तो देशाचा एकमेव शिल्कीचा अर्थसंकल्प होता। आता डेफिसिट बजेट म्हणजे काय? सरकारच्या उत्पन्नापेक्षा खर्च जास्त असेल तेव्हा त्याला डेफिसिट बजेट म्हटलं जातं। देशात आतापर्यंत डेफिसिट बजेटच सादर करण्यात आलं आहे। डेफिसिट बजेट सोप्या भाषेत समजून घ्यायचा झाला, सरकारच्या उत्पन्नापेक्षा खर्च जास्त असेल तेव्हा त्याला डेफिसिट बजेट म्हटलं जातं। देशात आतापर्यंत डेफिसिट बजेटच सादर करण्यात आलं आहे। डेफिसिट बजेट सोप्या भाषेत समजून घ्यायचा झाला तर समजा सरकारचं एकूण उत्पन्न 10 लाख कोटी आहे आणि एकूण खर्च 12 लाख कोटी आहे, तर सादर केलेल्या अर्थसंकल्पात 2 लाख कोटींची तफावत असेल। याचा अर्थ असा की सरकारला 2 लाख कोटींचे नुकसान पूर्ण करण्यासाठी बाहेरून कर्ज घ्यावे लागेल किंवा मग इतर मार्ग शोधावे लागतील। अशा स्थितीत सरकारवर कर्जाचा बोजा वाढत जातो। डेफिसिट बजेट हे सामान्य बजेट नसतं, कारण तसं पाहायला गेलं तर अशा प्रकारचा अर्थसंकल्प कोणत्याही खाजगी क्षेत्रातील कंपनीमध्ये दिसत नाही, कारण कंपन्यांचं उद्दिष्ट हे खर्च करणं नसून कमावणं आहे। पण सरकारचं ध्येय हे उलट असतं, लोकांना मोठ्या प्रमाणात मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणं आणि त्यांची परिस्थिती सुधारणं ही सरकारची प्राथमिक जबाबदारी आहे। आणि म्हणूनच बऱ्याच देशांची सरकारं अशा प्रकारचं बजेट तयार करतात। तुटीच्या अर्थसंकल्पाचे 3 प्रकार असतात: वित्तीय तूट, महसूल तूट आणि भांडवली तूट। या प्रत्येक तुटीचा अर्थ आणि परिणाम वेगवेगळा असतो। वित्तीय तूट अर्थात फिक्स्ड डेफिसिट, म्हणजेच महसुली आणि भांडवली खर्च असा सरकारचा एकूण खर्च आणि कर्ज वगळता एकूण उत्पन्न यामधील तफावत। याचा परिणाम असा होतो की सरकारला खर्च भागवण्यासाठी कर्ज घ्यावं लागतं। जास्त फिक्स्ड डेफिसिट महागाई किंवा कर्जाच्या वाढीला कारणीभूत होऊ शकतं। महसुली तूट अर्थात रेव्हेन्यू डेफिसिट, म्हणजे कर आणि बिगर कर उत्पन्नासकट सरकारचं एकूण महसूल उत्पन्न हे त्याच्या महसूल खर्चासाठी म्हणजे पगार, अनुदान, व्याज देय वगैरेसाठी अपुरं ठरल्यास होणारी तूट। अशा महसुली तुटीमुळे सरकारला दैनंदिन खर्च भागवण्यासाठी कर्ज घ्यावं लागतं।
ज्यामुळे विकासासाठी कमी निधी उरतो. आता भांडवली तूट अर्थात कॅपिटल डेफिसिट याचा अर्थ दीर्घकालीन गुंतवणूक जसे की पायाभूत सुविधा निर्मिती यासाठी करावा लागणारा भांडवली खर्च. हा कर्ज, निर्गुंतवणूक, कर्ज पुनर्प्राप्ती अशा भांडवली उत्पन्नापेक्षा जास्त असल्यास होणारी तूट. अशी तूट असेल तर दीर्घकालीन पायाभूत सुविधा निर्मितीसाठी अपुरा निधी असण्याचा धोका निर्माण होतो. पण कोणत्याही विकसनशील देशाची अर्थव्यवस्था ही नेहमीच तुटीची असते, कारण विकासासाठी नेहमीच अधिक निधीची आवश्यकता असते. त्यामुळे एका अर्थाने ते वाढीचं द्योतक असतं. जर आपण डेफिसिट बजेटच्या सकारात्मक परिणामाबद्दल बोललो तर या बजेटमुळे आर्थिक वाढ, सरकारी पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य आणि इतर विकास प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करता येते, ज्यामुळे अर्थव्यवस्था दीर्घकाळ मजबूत होते. तसंच मोठ्या प्रमाणात केलेल्या खर्चामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होतात व यातूनच ग्राहकांची मागणी वाढते. तसंच मंदीच्या वेळी देखील मागणी कायम ठेवण्यास मदत होते. फक्त भारतातच नव्हे तर जगातील बहुतांश देशांचं बजेट हे डेफिसिट बजेट असतं. यामध्ये अनेक प्रगत देशांचाही समावेश आहे. आता संतुलित अर्थसंकल्प म्हणजे काय समजून घेऊया. संतुलित अर्थसंकल्प म्हणजे जेव्हा सरकारचं एकूण उत्पन्न आणि एकूण खर्च एका विशिष्ट कालावधीत समान असतात किंवा उत्पन्न खर्चापेक्षा किंचित जास्त असतं. याचा अर्थ असा की सरकार जास्त खर्च न करता आपल्या उत्पन्नाच्या मर्यादेत राहतं. तेव्हा ते बॅलन्स्ड बजेट असतं. देशाची आर्थिक स्थिरता टिकवण्यासाठी अशा अर्थसंकल्पाची भूमिका महत्त्वाची ठरते. शिवाय कर्ज घेण्याची गरज कमी होते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सरकारच्या आर्थिक व्यवस्थापनावर गुंतवणूकदारांचा विश्वास वाढतो. मात्र आर्थिक मंदीच्या वेळी संतुलित अर्थसंकल्प राखणं कठीण होऊ शकतं, कारण कर उत्पन्न कमी होऊ शकतं आणि सामाजिक कल्याणावरील खर्च वाढू शकतो. तर ही होती 3 प्रकारच्या बजेटची शॉर्ट स्टोरी. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यावर्षी सादर केलेला अर्थसंकल्प या 3 पैकी कोणत्या प्रकारातला होता? तुटीचा, संतुलित की शिल्कीचा? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा आणि तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा वृत्त मराठी.